फोकस इलेक्ट्रिशियन्स ते बंद करा प्लीज. आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी, सीमारेषेच्या बाहेर तुम्ही कॅच पकडली तर तुम्हाला 200 रुपये आमच्या सचिन क्रिकेट क्लब नियोजनाच्या वतीने देण्यात येतील. मॅचला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. स्विच हिटचा प्रयत्न. कव्हर्सला फिल्डर आहेत. हरेश उचलून थ्रो केला जाईल. चान्स तर जरूर होती पण येत असताना एक धाव. पहिले एका धावेने खातं उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या एसबी प्रतिष्ठान आरएम गावदेवी सोनारपाडाचं. चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये दोन्ही संघांनी केलाय आणि हे दोन्ही संघ ते उद्या केसर चषकामध्ये देखील खेळणार आहेत. आज फायनल खेळतात इकडे निर्जय चषक 2025 ची. आज बरेचसे संघ होते इकडे खेळत होते, मागच्या केसरच्या ग्राउंडवरती खेळत होते. 2-2 स्पर्धांमध्ये खेळत असताना आपण बऱ्याचशा संघांना आजही बघितलं. ऑन साईडला वळवलाय. चांगला फटका मनगटाने डीप स्क्वेअर लेगला जागा दाखवली अमोलने. पहिला चौकार फायनलचा. चांगला फटका ऑफस्टंपचा बाहेर होता बॉल. ऑन साईडला टर्न केलं बॅटचा चेहरा बंद करत असताना. लो फुल टॉस होता. अटेम्प्ट करत असताना बॅटच्या शोल्डरला बॉल चढला. ड्राईव्ह झाला मिड विकेटला. सेकंडला चान्स अनिकेतने घेतली. धावा मिळतील 2. कालचा टॉप रन स्कोरर सध्या तरी आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळाला चिन्मय पाटील. जबरदस्त बॅटिंग या लेफ्टी बॅटरने केली होती काल सागावसाठी. आज अनिकेतला पण बघितलं, अमोलला पण बघितलं, योगेशला पण बघितलं, अमरला पण बघितलं. जबरदस्त खेळ सोनारपाडाकडून. ओ बॉल निसटलाय की काय. स्लोअर वनचा वापर होता, कमी गतीने पेस ऑफ केलं होतं बट इथे बॉल निसटलाय आणि तो थेट विकेट किपर कडे जात असताना इट्स नो बॉल. डोक्याच्या वरतून गेला होता बॉल, त्यामुळे अटेम्प्ट करत असताना अमोलच्या बॅटचा आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही. फ्रीट बॉल. ऑफ स्टंपचा बाहेरचा फुल लेंथ वेगाने होता. ऑन साईडला चालला. पुन्हा चिन्मय ऍक्शन मध्ये एक धाव मिळेल. थ्रो चांगला आलाय सिंगलने. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावरती. सुपर टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे या स्पर्धेचं टेलिकास्ट. सूरज पैया ऑल टीम. फार चांगलं टेलिकास्ट. मागच्या काही पर्वांमध्ये फक्त कल्याण डोंबिवली नाही, महाराष्ट्र नाही, दोहा, कतार, मलेशिया सारख्या देखील बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये सूरजने त्याच्या टीमला घेऊन टेलिकास्ट केलेलं आहे. लॉंग लेगला बॉल चालला. मोठी गॅप चिन्मय साठी. लॉंग चेस. शेवटच्या खेळाला थोडासा लांब आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लाईन ऑफ अटॅक क्लिअर केलेलं. ऑफस्टंपचा बाहेर मी ठेवणार आहे बॉलला. आता जर तुम्हाला काही बनवायचंय, चौकार वसूल करायचे तर तुम्ही बनवा आणि ते फटके बनवले. अमोलचा एक चौकार आला होता डीप स्क्वेअरला गेला आणि इथे अनिकेतचा लॅप स्वीप. चौकाराने धावसंख्या 13. स्विच हिटचा प्रयत्न. टॉपेज. सिली पॉइंटला उदूतने जरूर ट्राय केलं बट नाही पोहोचला. एक धाव. एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती RM11 एसबी प्रतिष्ठान सोनारपाडा 14 धावा. 14 for none. माजी खेळाडू या सचिन क्रिकेट क्लब निळजेचे केसरीनाथजी पाटील यांचे आगमन झालं. सुस्वागतम. दर्जेदार स्पर्धा मागच्या 2 दिवसांमध्ये आपण एन्जॉय करू शकलो, ज्यामध्ये प्रत्येकाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. सचिन क्रिकेट क्लब आणि ज्यामध्ये असणारे आमचे सर्वच मॅनेजमेंट टीम मेंबर. सागाव पुन्हा एकदा सांगेन, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायचे. जितकं फास्ट पहिला डाव संपवाल तितक्या चांगल्या उजेडामध्ये तुम्हाला बॅटिंग करता येईल आणि तेव्हा तुमच्या बॅटर्सला बॉल दिसणार आहे. यानंतर आम्ही वेळेसंदर्भात सूचना करणार नाही. नावा 14. सेकंड ओव्हर अवधूत मात्रे आलाय. काल याच अवधूतने सेमीफायनलच्या मॅचमध्ये मॅचला पलटवले होते आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. 2 विकेट काढत असताना अवधूत. दोन्ही यंग टॅलेंट आहेत आपापल्या गावचे. लेग स्टंपला बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. टोला लागला, दिशा बदलली. लॉंग ऑनला बॉल. वेदांत वेगाने धावत आलाय. थ्रो खराब होता. बॅटिंगला फिल्डर. फायनल तुम्ही खेळता. फायनलचा प्रेशर. कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले आणि धावा पाहता पाहता 3. फक्त होती एक धाव, तिथे गेल्या 3. थोडासा नाराज आहे कॅप्टन देखील. रोहित देखील जो एससी रक्षक आहे सांगत होता थ्रो माझ्याकडे करायला पाहिजे. झाल्या चुका. 3 धावांनी धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना
प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला आता 40 पेक्षा मोठा दाखवत आहे. त्याचं एकमेव कारण सध्या ही सुरुवात चांगली झाली आहे. खोलात बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफला, हरेशच्या हातात क्रॅश. चांगली कॅच, पहिला धक्का. RM11 सोनार पाडाला मोल पाटील बाद. थँक्यू डीजे. 17 धावा धावा फलकावरती आहेत आणि सध्या आपण पाहतोय तर दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आहे. पहिली विकेट आली आणि मैदानाच्या आतमध्ये ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो, अमर ठाकूर. अवधूतने विकेट काढली इथे, यश मिळते. लॉंग ऑफला बॉल होता आणि छोट्या छोट्या आता गोष्टींना नाही अंपायर आपल्याला सांगून जमणार नाही, त्यांनाच बॅटिंग करायची आहे. जितका वेळ जास्त घेतील डिसएडव्हान्टेज त्यांना आहे, आपण सांगून फायदा नाही. आता फ्रस्ट्रेशन दिसतंय. 17 धावा पहिली विकेट आणि पुढचा बॉल घेऊन अवधूत पुन्हा बॉलिंग मार्क वरती. कॉमेंट्री बॉक्स कडून आज अमरने चांगला शेवट केला प्रत्येक डावाचा. मागच्या दोन्ही मॅचेस मध्ये स्लॉगर मध्ये त्याच्या बॅटमधून षटकार आलेत. ओ खराब बॉल, फुल टॉस टाकला आणि फुल टोल वसूल. स्क्वेअर लेगचा बार, बाहुबलीचा पहिला षटकार. विकेटची पर्वा केली जाणार नाही. 3 षटकांचा डाव आहे आणि जिथे गोलंदाजाला मार्जिन ऑफ एरर्स देखील कमी आहेत. वाऱ्याचा वेग त्याच्या फटक्यांसोबत असेल, मात्र ऑन साइडला आलेला दर्जेदार फुल टॉस वरती षटकार. धावा 23. ओ वन्स अगेन शॉट ऑफ द टुर्नामेंट, लांब पल्ल्याचा अव्वल दर्जाचा अमर ठाकूरचा आणखी एक तडाखेबंद षटकार. षटकार जर आला तर माझे कार्यसम्राट सरपंच तकदीरचे काळात यांच्याकडून 5,000 आहेत आणि त्यासोबत विश्वास शेठ, रसल आणि गणेश भगत साहेब यांच्याकडून देखील 5,000-6,000 आहेत. टोटल 11,000 मिळतील. तिसरा नाही आला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल पडला बॅकहँड एरियामध्ये. फिल्डर येतात उचलून थ्रो करतील. क्विकर वन टाकला होता अवधूतने. मागचे 2 बॉल फिरवले, ते थेट गेले सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला फिरवलं नाही, त्याने वेगाने टाकला होता. मात्र इथे 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 31. 31 धावा धावा फलकावरती. षटक दुसरं प्रगती पथावर. शेवटचा एक बॉल आहे. सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल. अवधूत मात्रे. ज्योती शॉर्ट थर्डला फिल्डर ऍक्शन मध्ये. राहुल फिल्डिंग चांगली झाली. स्ट्राईक असेल अनिकेत कडे. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा फलकावरती आपण पाहतो एक गडी बाद. 31 धावा. RM11 गावदेवी सोनारपाडा. चला वेळ घेऊ नका प्लीज. कमॉन सागाव. वाजलेले सध्या 5:50. आजचा सूर्यास्त देखील जवळपास झालेला आहे आणि सध्या आहे त्या उजेडामध्ये आपल्याला ही मॅच पूर्ण कंप्लीट करायची आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 15.50 ची सध्या तरी सरासरी करंट रन रेट आणि 31. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 47 दाखवतो. त्याचंच कारण 40 पेक्षा जास्त धावा झाल्या आणि हा जो सध्याचा
क्लायमेट आहे, या क्लायमेटिक कंडिशनचा फायदा जरूर बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील सेकंड इनिंग मध्ये होणार आहे. थंड हवेची झुलूक आपल्या अंगाला स्पर्श करते आणि ती गुलाबी थंडी आता जाणवते. विंटर सीझन आहे, दिवस छोटा आहे, मात्र या स्पर्धेमध्ये हा सामना फार मोठा आहे. फायनल खेळतात निर्जय चषक 2025 चे दोन्ही संघ सोनारपाड्याच्या विरुद्ध खेळत असताना सागाव 31 धावा. लास्ट ओव्हर पुरुषोत्तम म्हात्रे आलाय. स्विच हिटचा प्रयत्न होता इथे, बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. इव्हिनिंग सेशन मध्ये देखील वाराचा प्रचंड वेग आहे. वैकुंठवासी हरिभक्तपरायण मारुतुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी मॉर्निंग सेशन मध्ये तितका वारा नव्हता, तेव्हा ड्यू फॅक्टर लश ग्रीन आउटफील्ड, त्यामुळे बॉल तितकासा ड्यूने भिजत होता. मात्र दुपारनंतर वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. धावा बनलेल्या आहेत. या खेळपट्टीवरती धावा बनत असताना आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. इनसाइड आउटचा प्रयत्न होता, बॉल खोलात टाकलाय, ब्लॉक हॉल यॉर्क करून घेतलं स्वतःला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा आपण पाहणार होता बॉल जो ओव्हर द विकेटने टाकला होता पुरुषोत्तम म्हात्रेने. हलका मागे निघाला, येस, यॉर्क करून स्वतःला घेतलं त्याने. डॉट आलाय, दुसरा डॉट बॉल. 31 40 मध्ये थांबवलं. धावा चेस करण्यासाठी थोडस बेनिफिट असेल, पण 40च्या पुढे जर गेले तर सोनारपाडा त्यांच्यावरती हावी होऊ शकते. फार शफल ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, पाहतात, वेल जज कॅच पकडली कॅच आणि 31 ला बसतोय दुसरा धक्का. पहिल्या 3 बॉल मध्ये काही धाव नाही. अनिकेत बाद. मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील तितकेच महत्वपूर्ण आहे, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. पहिली विकेट फार लवकर आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. देन आपण बघितली अनिकेतची विकेट 31 ला पडली आहे. मागचे 3 बॉल धावा थांबलेल्या आहेत. अमरच्या बॅट मधून आपण 2 षटकार बघितले. तो अमर आता ऑफ स्ट्राईक आहे. नवीन बॅटर चिराग आलाय. आता जर कदाचित डॉट बॉल आला तर अमर विकेटची पर्वा करणार नाही, तो स्ट्रायकिंग एंडला धावत येईल, हे तर क्लिअर आहे. मात्रे समोरच्या एंडकडून हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, डाऊन द ग्राउंड बॉल झाल्या, मोठी गॅप, पण डबलला चान्स घेणार नाही. ऑलरेडी क्लिअर होतं की अमरला स्ट्रायकिंग एंडला बोलवायचं. सिंगलने धावसंख्या 32 वरती पोहोचली. बॉल बाकी आहेत अजूनही 2. मागचा जर तिसरा लागोपाठचा षटकार आला असता तर या स्पर्धेमधली जी प्रवेश फी आहे तिच्या डबल पैसे एकटे अमरला मिळाले असते. 11,000 रुपयांचं पारितोषिक होतं 3 षटकारांसाठी. शेवटचे अजूनही बॉल बाकी आहेत ते 2. धावसंख्या आपण पाहतोय 32. पुरुषोत्तम म्हात्रे पुढचा बॉल. आतापर्यंत चांगली बॉलिंग. आता फुल टॉस थेट पाठवलाय लॉंग ऑनचा बाहेर, षटकार. फटका हलका फसला होता बिकॉज लो फुल टॉस आला होता आणि अटेम्प्ट करत असताना टायमिंग जुळलं नव्हतं, पण जी ताकद आहे आणि बॅटचा जो स्विंग आहे, फ्लो आहे, त्यामुळे बॉल लॉंग ऑनचा बाहेर निघून गेलाय. 6 38 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. शेवटचा आणखी एक बॉल बाकी आहे. अमरला स्ट्राईक जशी मिळाली पुन्हा धावसंख्या 6 पुढे चालली आहे. फ्लॅश स्लिपला बॉल आहे. थर्ड मॅन ऍक्शन. बॉल थोडासा वळला होता, राहुलने कव्हर केला. थ्रो करण्यासाठी थोडासा वेळ. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला महत्व आहे, त्यामुळे दोन्ही बॅटर्स थांबलेत. सो आता इथे एकंदरीत डाव पहिला संपलाय जो RM11 सोनारपाडाचा होता. विकेट 2 पडले, धावा 39 बनलेल्या आहेत आणि 40 धावांचं लक्ष असेल. अर्थातच निर्जय चषकाच्या विजेतेपदासाठी बनवावे लागतील शेरादेव सागावला 40. हे सध्या तुम्हाला प्रेक्षक पाहायला मिळतात. खास करून मंचाच्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येने आपण RM11 सोनारपाड्याचे प्रेक्षक पाहतोय आणि लगेचच त्यांच्या बाजूला सागावचे देखील प्रेक्षक आहेत. हे मुख्य व्यासपीठ, ही सायकल जी मालिकावीरची आहे, जे आजच आपण या मॅच नंतर एका खेळाडूला देणार आहोत ज्याचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असेल या स्पर्धेमध्ये. देन आकर्षक ट्रॉफीज देखील तुम्हाला मंचासमोर पाहायला मिळतात. ते आमचं कॉमेंट्री बॉक्स आणि देन मागे VIP डाईस वरती देखील मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आहे.
6 वाजलेले आहेत. प्लीज थोडस स्पीड अप करा सोनारपाडा. योगेश दादा चला फास्ट. वेळ नाहीये आणि सागाव तुम्हाला बॅटिंग करायचंय. तुम्ही तर चला लवकर प्लीज सागाव टीम ओपनिंग पेअर पाठवा. टार्गेट 40 आहे. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टीम मीटिंग लवकर कंप्लीट करा आणि फिल्डिंग सेट करा. टीम सोनारपाडा. बागेचे कुठे आहेत? चाळीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर. काल या दोन्ही बॅटर्सने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. ज्यामध्ये खास करून जो लेफ्टी आपल्याला चिन्मय पाहायला मिळतोय. फायनल मारली तर नामवंत खेळाडू सागावचे मिलिंद दादा मात्रे यांच्याकडून 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्यासोबत विश्वाजी रसाळ आणि गणेशजी भगत यांच्याकडून 3 6ला 6,000 आहेत, 3 4ला 3,000 आहेत, विकेट हॅट्रिकला 5,000 आहेत. आणि माजी सरपंच तकदीरचे कानिदुटणे यांच्याकडून देखील 3 6ला 5,000, 3 4ला 3,000. सो बरीचशी पारितोषिकं मेगा फायनल मध्ये लागलेली आहेत. यस आता विकेट हॅट्रिकला असतील. ते सोनारपाडासाठी होतं फक्त. जे पारितोषिक माजी सरपंच तकदीरचे कान यांनी लावलं होतं. विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 18 बॉल 40ची गरज. डावल होते सुरुवात सागावच्या. पहिला बॉल घेऊन अमर ठाकूर. अक्रॉस द बॅट. ऑन साइडला उचलायचं होतं. वाईट ऑफ ऑफ बॉल होता. फुल लेंथ बॉल होता. पण इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. पॉवर प्लेला अगोदर तुम्हाला फोडावं लागेल. 40 धावा बनवायच्या असताना पहिल्या ओव्हरमध्ये किमान तुम्हाला 15 वरती 10च्या पुढे जावं लागणार आहे. कारण 12 बॉल 35-40च्या मॅचमध्ये थोडंसं हार्ड होत जाईल. सध्या तरी आपण पाहतोय क्लायमॅटिक कंडिशन, वाऱ्याचा जो वेग आहे, गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवते. प्रेक्षकांनी तर आताची घडी घातलेली आहे. पहिला डॉट आलाय. ठाकूर टॉप एज चान्स आहे. विकेट कीपर की फाईन लेग. कॅच ड्रॉप. चान्स आताही नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. थ्रो थोडासा कॅज्युअल आलाय. कॅच पाहिजे होती. फायनल तुम्ही खेळताय. फायनलचा प्रेशर जो हँडल करेल तोच असेल मॅचचा विजेता. चिराग कडून कॅच ड्रॉप झाली. सूरजला जीवनदान. मला कालचे दोन्ही सामने आठवतात. सूरज भोईर 2 मॅचेस मध्ये 0 बाद होता. इथेही ती चान्स होती सोनारपाडाला. एका मॅच मध्ये त्याची बॅटिंग चांगली झाली होती. तर चिन्मयने मात्र 3ही मॅचेस मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केल्या. 88 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ज्याने बनवलेल्या आहेत. ही मॅच त्याच खेळीला जर न्याय द्यायचा असेल तर या फायनल मॅच मध्ये देखील 40ला चेस करावं लागणार आहे चिन्मय पाटीलला. सागावला फुल टॉस होता. स्लाइस झाला बॉल बॅटवरती. कव्हर्सला निघालाय. बॅकवर्ड पॉइंटला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शॉर्ट कव्हर पॉइंट देन थर्ड मॅन तिघही आत होते आणि त्यांचा गॅप मधून बॉल गेला बॅकवर्ड पॉइंटला. 4 धावा पहिला आला. चौकार. 5 वरती सध्याचा धावफलक. 15 बॉल मध्ये 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ऑल ओव्हर जर बघितलं तर 15 बॉल 35 तितक्या माग नाही. पण क्लायमॅटिक कंडिशनचा फायदा उचलतील सोनारपाडा. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड ऑन दी राईज. हे जे फटके होते काल चिन्मयने दाखवले होते. सीधी बॅट नो बकवास. षटकार आला. अंपायरचा सिग्नल. सरळ बॅटने चिन्मय पाटीलचा नादच करू नका अशी बॅटिंग त्याने कालही केलेली आणि आजही पहिला फटका दाखवलाय. ऑन दी राईज 11 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती सागावची.
गरज आहे. समोर कोणता गोलंदाज यापेक्षा मला काय करायचंय. वन सेकंड मिड ऑन आत आहे, त्याचा वरतून बॉलला काढलंय. एरियल ऑन ड्राइव्ह लॉंग ऑनला क्लिअर करणारा चिन्मयचा चौकार. किती लागले चौकार आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 15. मागचे तिन्ही बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलं चिन्मयने आणि धावसंख्या वसूल केले त्याने 14. शेवटचा एक बॉल आहे. ओव्हरऑल स्कोर सध्या तरी 15 सोनारपाडाचा. ओ पूल केलाय. वा चिन्मय वा. अनदर बिग वन. आणखी एक मोठा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 40 ला चेस करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 विदाउट लॉस. डीजे ऑपरेटर फॉर्म मध्ये सध्या तरी. इव्हिनिंग सेशन, गुलाबी थंडी आणि रोमॅन्टिक गाणी त्यांच्याकडून ऐकायला मिळतात, पण मॅचची सिच्युएशन रोमॅन्टिक नाही. इकडे आता घाम फुटायला सुरुवात होईल. सोनार पडायला इथे बॅटिंग चिन्मयने केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 21 धावा 12 बॉल मध्ये बनवायच्यात. अजून 19. खोला टाकला, फ्लिक केला बॉलला, खाऊ फेसला बॉल. प्रथमेश आदात आहे. डबलला चान्स. ओ थ्रो जर डिरेक्ट आला असता तर 2 धावा थोड्याशा घातक असत्या. मात्र 2 धावा मिळतात. खरा बॅटर तोच असतो जो स्वतःच्या तर धावा धावतो, पण आपल्यासोबत असलेल्या पार्टनरच्याही धावा चिन्मय त्याच वेगाने धावतोय. 23 वरती सध्याचा धावफलक. बॉल बाकी आहेत अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये मॅच मध्ये धावा बनवायच्या त्या 17. खोला ते अपील इम्पॅक्ट नाही भेटला, त्यामुळे अंपायरने लगेचच सांगितलं डायरेक्ट हिट झालंय. मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो का. चिन्मयची बॉडी लँग्वेज बरंच काही सांगते, तो देखील कॉन्फिडंट नाहीये. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल या डिसिजन साठी. इंटरेस्टिंग असेल क्षण, ज्या क्षणामध्ये योगेशच्या हातात जसा बॉल, चिन्मय थोडासा फ्रेम मध्ये लांब, डायरेक्ट हिट. बॅट पर्यंत आली आहे. ओढले तर जरूर त्याने, पण ती पॉपिंग क्रीज मध्ये कधी आलेली आहे. बॅटर आउट. मॅच मध्ये ट्विस्ट. रनआउटच्या स्वरूपात जाणारी विकेट मॅच मध्ये आणेल का आता सोनार पाडाला, हा देखील प्रश्न आहे. गरज नव्हती, होत्याचं नव्हतं झालंय का, येणारी वेळ आपल्याला सांगून दे. चिन्मयने स्टार्ट करून दिलं या मॅचला. पहिल्या षटकामध्ये त्याने कुठलेल्या त्या 21 धावा. षटक सध्या आपण जर बघितली 3 ओव्हरची मॅच आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. बॉल आणि बाकी आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये त्या 17. 10 बॉल 17 धावांची गरज. फायनल मॅच सोनार पाडायचा अगेन्स्ट सागाव. अनिकेत कमबॅक झालं. योगेशच्या डायरेक्ट हिटने योगेशने चान्स घेतली. जर डायरेक्ट हिट झाला नसता तर कदाचित एक धाव जाणार होती. बॅक ऑफ द हँड टाकलाय. स्लॉग हिटचा प्रयत्न होता. कार्पेटने चाललाय बॉल डीप मध्ये. प्रथमेश आलाय पण रोहितने थांबवला आता सूरजला. एकच धाव. हळूहळू आपण पाहतोय अंधाराचं साम्राज्य पसरत चालले, पण या मॅच मध्ये कोणता संघ जाईल विजयाच्या दिशेने. बॉल अजूनही बाकी आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 16. एक मोठा फटका पाहिजे 3 बॉल मध्ये. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल हुक करण्यात आलाय. लॉंग लेगला लॉंग चेस. नाही थांबणार बॉल. सीमारेषेचा बाहेर गेलाय. चौकार. चौकार आले आणि या चौकारासोबत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. ऑफ कटर टाकला होता. लॉंग लेगला बॉल गेला. फिल्डर फार लांब. 4 ने 28 वरती धावसंख्या. 8 बॉल 12 धावा 6 बॉल मध्ये आज बनल्या नव्हत्या. ओहो गुडघा टेकून बॉलला टेकवलं. मिड विकेटचा बाहेर. रोहित भोईरचा बेधुंद करणारा षटकार. आणि इकडे एक वेगळीच रंगत आहे निकेश भोईर आणि अक्षर रसाळ मध्ये. तो वेगळा सट्टा आहे. 7 बॉल आणि 6 धावा. 2 मोठे फटके. मॅचला पुन्हा पलटवलंय. तिसरा मिस टाइम आहे. लॉंग ऑनला चान्स असेल. अमोल धावतोय
आणि कॅच त्याने पकडल्या. मॅच अजूनही जरूर संपली नाही, कुठे जाऊ नका. शेवटचे 6 बॉल धावा आणि बनवायचा त्या 6 ज्यासाठी 6 गावला. डीजे 34 for 2. 34ला 2 विकेट. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते बॅटिंग करत असताना सोनारपाडाचे ते 2 विकेट. आणि आता इथे आपण पाहतोय विकेट पडलेले 2 विकेटची बरोबरी आहे. टॉस होता सोनारपाडाचा होता, म्हणजे ते ऍडव्हान्टेज त्यांना आहे. धावा आता कंपल्सरी तुम्हाला बनवायचा आहेत. विकेटची बरोबरी झाली आहे. टॉस सोनारपाडाचा आहे. नवीन बॅटर रितेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चिन्मयने स्टार्ट करून दिलं या मॅचला. रोहितचा बॅट मधून आलेला मागच्या 3 बॉल मध्ये 10 धावा. सामना 6 बॉल 6 आहे. लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय यश केणे. आजच्या दुसऱ्या मॅच मध्ये ज्याने 6 बॉल 12 धावा डिफेंड करून दाखवल्या होत्या, आता त्याला 6 करायच्या आहेत. 6 बॉल 6 डिफेंड केला तर निर्जय चषकाचं विजेतेपद सोनारपाड्याच्या नावावरती असेल. मागच्या ज्या 2 बाउंड्रीज गेला तिथून मॅच पलटवली आणि ती सागावच्या बाजूने. मॅचचा मोमेंटम सध्या तरी सागावकडे, पण पहिले 2-3 बॉल सांगून देतील मॅच कुठे कशी जाईल. मिड ऑफ आत एक्स्ट्रा कोर बाहेर. बॅकवर्ड पॉइंट आहे मागे. ऑन साइडला 3. पहिला बॉल स्विच हिटचा प्रयत्न. फिल्डर आहे, प्रोटेक्शन जरूर आहे. सेकंड बाउन्स वरती फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय. धाव मिळेल ते एकच. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय तो 35 वरती. बॉल बाकीत अजूनही 5 धावा पाहिजेत, त्या देखील 5. 2-2 विकेट. विकेटची बरोबरी आहे. टॉस सोनारपाडाचा आहे. धावा कंपल्सरी बनवायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन बॅटर जो आलाय नुकताच रितेश. यश केणे लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ओ प्लॅन मिस पडलाय बॉल. वळतोय. हे जे डॉट बॉल आहेत हे टोचणारे आता सागावला. एक डॉट बॉल सोनारपाडाला मॅच मध्ये आणेल. 1 डॉट आलाय. बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 5. यश केणे रॉकेट उडवला रितेशने. कॅचचा कॉल आहे. स्वतः यश गिरट्या घेतोय. चेंडू खाली. कॅच त्याने पकडली आहे. ही मॅच अजूनही संपलेली नाही. फायनल मॅच निर्जय चषक 2025. 35 ला बसलो. 3रा झटका. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात ते राहुल जाधव. स्लॉग हिटर ते देखील आहेत, पण मॅच अंडर प्रेशर आहे आणि जो मॅचचा प्रेशर हँडल करेल तोच या मॅच मध्ये असेल विजेता. 6 बॉल 6 धावा होत्या. ही मॅच गमवली जरी असती तरी यश केणेला कोणी बोलला नसता काहीच, कारण धावा फक्त 6 उरलेल्या होत्या. कमवण्यासाठी त्याच्याकडे 6 होत्या आणि त्या 6 धावांवरती यश केणेने फोकस केलाय. जे घडलंय ते सोडा आणि जे घडवायचंय त्यासाठी लढा. तो लढतोय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करत आणि आजचा तो संघर्ष यश केणेचा हा उद्याचा रायझिंग स्टार आहे सोनारपाड्याचा, ज्याने 6 बॉल 12 तर डिफेंड केलेले आहेत. 6 बॉल 6च्या मॅच मध्ये मॅच आले. 3 बॉल 5 वरती. 35 ला 3 असताना राहुलचं आगमन मैदानाच्या आतमध्ये. ओ पडलाय बॉल. वळतोय. सूरजला स्ट्राईक पाहिजे आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. सूरज येतोय तर खरा स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 बॉल आणि धावा पाहिजेत 5. वेदांताला त्याला माहिती आता थांबून जमणार नाही, विचार करून चालणार नाही. जसा विकेट पडली आहे तसा पॅव्हलन मधून धावत सुटलाय. 2 बॉल 5 पाहिजेत. ज्याने ओपन केले या मॅच मध्ये तो सूरज अजूनही स्ट्रायकिंग एंडला आहे. चला सोनारपाडा, वेळ नाही आपल्याकडे. शेवटचे 2 बॉल 5 धावा कंपल्सरी बनवायचा. देखो 4 विकेट पडलेत. एक मोठा फटका या मॅच ला फिनिश देखील करेल, तर एक मोठा फटका म्हणजे 4 धावेचा असला तर स्कोरला लेवल देखील करणार आहे. आज हा कारनामा केलाय सोनारपाडाने, मात्र त्यांना आता डावा डिफेंड करायचे आहेत. हो खेचून मारण्याचा प्रयत्न. पडलाय बॉल. यशचा बाहेर वळतोय. आला आणखी एक डॉट बॉल. वाह, प्रेक्षकांमधून टाळ्याचा कडकडाट येतोय. यंगस्टर आहे, नवोदित खेळाडू आणि यश केणे अंडर प्रेशर काय बॉलिंग करतोय. 1 बॉल 5 पाहिजे. धावा कंपल्सरी बनवायचा आहे, म्हणजे षटकारच मारायचा आहे. 6 बॉल 6च्या मॅच मध्ये मॅच आली आहे 1 बॉल 5 वरती. हेच ते सोनारपाड्याचे प्रेक्षक आहेत. सध्या तरी टाळ्या वाजवतात यशसाठी. ही जी बॉलिंग त्याने केलेली आहे. सागावलाही जरूर आता प्रोत्साहन द्यावं लागेल सूरजला.
एक बॉल एक मोठा फटका ही मॅच असेल. निळजे चषक असेल सागावचं. जर षटकार आला मात्र 6 पेक्षा 5 पेक्षा कमी धावा जर आल्या तरी मॅच घेऊन जाईल यश आणि त्याची टीम सोनारपाडा. काय लढलाय. एक बॉल 5. ऑन साइडला सध्या 4 फिल्डर आहेत. लॉंग ऑफ देखील डाऊन दी ग्राउंड. शेवटचा एक बॉल मित्रांनो जोरदार अटा. एक बॉल 5 उडवलाय खरा. मिस टायमिंग आणि ही मॅच सोनारपाडा घेऊन गेलाय. सचिन क्रिकेट क्लब निळजे आयोजित निळजे चषकाचे विजेते. 6 बॉल 6 धावा डिफेंड करणारा यश. वाह अभिनंदन सोनारपाडा. प्रत्येक अभिनंदन सोनारपाडा. काही क्षणातच आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. निळजे चषक 2025. मात्र आपण या सन्मान करूया ज्यांनी अंपायरिंग केली या स्पर्धेमध्ये. प्रसाद सहस्रबुद्धे सर पेमेंट